नमस्कार, माझे नाव मुस्कान शबीर. मी इयत्ता 6 मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव झाडाचे प्रकार. हे आहे झाड. आता मी झाडाचे प्रकार सांगते. पान, फळ, फूल, खोड आणि मूळ. फूल हे आहे फूल. वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फूल लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेले असते. फुलाला विशिष्ट रंग व आकार असतो. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. हे आहे पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी व संयुक्त अशा 2 प्रकारची असतात. हे आहे खोड. वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्न साठा व काही वनस्पतीचे पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते. फळ हे आहे फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. घेवडा, वाटाणा ह्या शेंगा म्हणजे फळच आहे. हे आहे मूळ. माती घट्ट धरून ठेवते. वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषकत्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्ये आहे. गाजर, मुळा ह्यांमध्ये मूळ अन्न साठा करण्याचेही कार्य करते. मुळाचे 2 प्रकार आहेत, सोटमूळ व तंतुमय मूळ. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव रेहान रशीद सय्यद. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे चाळणीतून पाणी का गळत नाही. लागणारं साहित्य: काचेचा ग्लास किंवा स्टीलचा ग्लास आणि ती चालणारी चाळणी. आता मी तुम्हाला हा प्रयोग करून दाखवणार आहे. आता पाणी का गळत नाही तुम्हाला माहित आहे का? कारण खाली सांडणाऱ्या पाण्याची जागा घेण्यासाठी ग्लासामध्ये हवा जाऊ शकत नाही. ग्लास खालील चाळणीचे सर्व छिद्र बंद होतात. परिणामी ग्लासच्या आतील दाब हा बाहेरील दाबापेक्षा कमी होतो. ग्लासच्या बाहेरील जास्त दाबाची हवा पाण्याला बाहेर येण्यापासून रोखते. परिणामी ग्लासातील पाणी चाळणीतून खाली पडत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सूरज गणेश कंटके. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे हवेचा फुगा फुटतो पण पाण्याचा फुगा का फुटत नाही. साहित्य: एक हवेने भरलेला फुगा आणि एक पाण्याने भरलेला फुगा. चला करून पाहूया. हवेने फुगा फुटला का? हो. हा फुगा फुटतो का? नाही. असे का होत असेल बरे, माहित आहे का? नाही. हवेने जो फुगा हवेने का फुटला सांगू का? कारण की त्याचे रब्बर हवेने फुटून गेले. पण ह्या फुग्याचे रब्बर फुटत नाही कारण की गरमीचे शोषण करून घेते पाणी. नमस्कार. नमस्कार, माझे नाव आहे आरती तुकाराम ठोंबरे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते.
माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा का फुटत नाही. लागणारे साहित्य: हवेने भरलेला फुगा, पाण्याने भरलेला फुगा, माचीस व मेणबत्ती. आता मी मेणबत्ती पेटवते. आता पहा, मी हवेने भरलेला फुगा मेणबत्ती धरते. फुगा फुटला का? हो. असे कशा? आता मी पाण्याने भरलेला फुगा मेणबत्ती धरते. फुगा फुटला का? नाही. असे कशामुळे होत असेल माहीत आहे का? नाही. कारण की हवेने फुगवलेला फुग्याची मेणबत्ती धरली असते. फुगा लगेच फुटते. उष्णतेमुळे फुग्याची रबर वितळत व फुगा फुटते. आपल्याने फुगवलेल्या फुग्याची धन्यवाद. नारायण आढावे, वर्ग 6. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे साहित्य: फुगा, पाण्याने भरलेला फुगा आणि मेणबत्ती. व निरीक्षण करूया. फुगा फुटला का? हो. हा फुगा फुटला का? नाही. असे का होत रे? माहित नाही. एक फुगा हव्याने फुगून घ्या व एक फुगा पाण्याने भरून. आता एक फुटलेली मेणबत्ती घेऊन फुगवलेल्या फुग्या खाली धरा. काय होते याचे निरीक्षण करू. त्यानंतर होते तीच फुटलेली मेणबत्ती पाण्याने भरलेल्या फुग्या खाली धरा. काय होते निरीक्षण करा. निरीक्षण, अनुमान व निष्कर्ष: हवेने फुगवलेल्या फुटतो. फुटलेली मेणबत्ती धरली असता फुगा लगेच फुटतो. उष्णतेने फुग्याचे रबर वितळते व फुगा फुटतो. पाण्याने फुगवलेला फुग्याखाली जळती मेणबत्ती धरली असताच फुग्याचे रबर एक मर्यादेपेक्षा जास्त उष्ण गरम होत नाही. कारण फुग्याचे आतील पाणी फुग्याची उष्णता शोषून घेते. परिणामी फुगा तापत नाही व त्यामुळे फुटत नाही. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे जलाशयातून पाणी तयार करत नाही. साहित्य: चाळणी, गिलास, स्वच्छ पाणी. सांगतो एक चाळणी. त्या चाळणीमधून पाणी का घेतलं ते तुम्हाला सांगतो. त्याच्यावर मी चाळी टाकली. पाणी का पडत नाही? गिलासातून पाणी का पडत नाही? माहित नाही. गिलास खालील सांडणाऱ्या पाण्याची जागा गिलासामध्ये हवा लागू शकत नाही. खालील चाळीचे छिद्रे बंद होतात आणि परिणामी गिलासाच्या आतील दाब हवा मोठ्यानं येण्यापासून उठते. परिणामी गिलासाच्या चाळीतून पाणी गळत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सोमनाथ. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव नमस्कार.
माझे नाव संदेश मी इयत्ता 7वी मध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे मेणबत्तीच्या ज्योतीमुळे हवेने भरलेला फुगा फुटतो, मात्र पाण्याने भरलेला फुगा फुटत नाही. दोन फुगे फुग्यामध्ये पाणी, एक मेणबत्ती, एक माचीस. साहित्य: 2 फुगे, एक पाण्याने भरलेला फुगा, एक हवेने भरलेला फुगा, मेणबत्ती, माचीस. आता बघा मी मेणबत्ती पेटवतो. मेणबत्ती पेटली का? हो. आता बघा हवेने भरलेला फुगा मेणबत्तीवर फुटतो. फुगा फुटला का? हो. आता बघा मी मेणबत्ती चेतून पाण्याने भरलेला फुगा मेणबत्तीवर ठेवतो. काय होते बघा. काय फुटला का? नाही. असे कशामुळे होत असेल तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण की अनुमना व निक्षरण हवेचे फुग्याखाली जळती मेणबत्ती धरली असतात. फुग्याचे रबर एका मर्यादेपेक्षा जास्त उष्णता गरम होते नाही, कारण फुग्याचा आतील पाणी फुग्याची उष्णता शोषून घेते. परिणामी फुगा तापत नाही व त्यामुळे फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शुभांगी बालाजी वाडेजी, कोपरा शाळा दगडगाव. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूचा गुरुत्व मध्ये काढणे. साहित्य: 1 पेन, तार, वजन. एक पेन घेऊन त्याच्या खालच्या भागाला तारेने बांधा. तार वाकवून घ्या. तारेच्या दुसऱ्या टोकाला छोटेसे वजन अडकवा. आता पेन बोटावर धरून संकुलित करा. निरीक्षण, अनुमान, निष्कर्ष. पेनाचे बोटाच्या टोकावर टेकवलेले टोक, लटकवलेले वजन व पृथ्वीचे गुरुत्व केंद्र हे एका रेषेत संतुलित होत असल्याचे दिसून येते. बोटाचे स्नायू बल वरच्या दिशेने तर पेनावरील गुरुत्वीय बल अधो काम करते. या दोन्ही बलाच्या मात्रा समान असल्यामुळे पेनाचे टोक बोटावर संतुलित होते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव अनुष्का शेळके. मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूचा गुरुत्व मध्ये काढणे. साहित्य: तार, पेन्सिल, पेन. आता मी पेनीला माझ्या बोटावर थांबविते. ही पेन थांबली का? हो. अशी का होत असेल तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण बोटाचे स्नायू बल वरच्या दिशेने तर पेनीवरील गुरुत्वीय बल खालच्या दिशेने काम करते. ह्या दोन्ही बलाच्या बाजू मात्र समान असल्यामुळे पेनीचे टोक बोटावर संतुलित होते. धन्यवाद. माझे नाव भक्ती बालाजी ढवळे, वर्ग 7वा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा का फुटत नाही. साहित्य: हवेने भरलेला फुगा, पाण्याने भरलेला फुगा व मेणबत्ती. नमस्कार, माझे नाव संध्या तुकाराम वराडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा, हवेने भरलेला फुगा. फुटला का आता फुगा? हो. असे आता हे फुटला का फुगा? नाही. असे कशामुळे होत असे माहित आहे का?
हवेने फुगवलेल्या फुग्याची मेणबत्ती धरली असते. फुगा लगेच फुटतो. उष्णतेमुळे फुग्याचे रबर वितळते व फुगा फुटतो. पाण्याने भुगवलेल्या फुग्याची जळती मेणबत्ती धरली असता फुग्याचे रबर एका मर्यादेपेक्षा जास्त गरम होत नाही, कारण फुग्याच्या आतील पाणी फुग्यातील आतील हवा पाण्याची उष्णता घेते. परिणामी फुगा तापत नाही व त्यामुळे फुगा फुटत नाही. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे गणेश गुणाजी पांचाळ. मी इयत्ता 7वीत शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूचे गुरुत्वबल काढणे. प्रयोगाला लागणारे साहित्य 2 पेना, 1 तार. आता मी हे पेनचं टोक माझ्या बोटावर ठेवतो. पेन पडते का? नाही. असे का बरे होत असेल? माहित नाही. कारण पेनच्या टेकवलेल्या टोक लटकवलेल्या वजन व पृथ्वीचे गुरुत्व केंद्र हे एक सरळ संतुलित होऊन असल्याचे दिसते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे योगेश शिवाजी पांचाळ. मी इयत्ता 7वीमध्ये शिकतो. माझ्या प्रयोगाचे नाव आहे वस्तूचे गुरुत्व मध्ये काढणे. साहित्य 2 पेना, 1 तार. ही पेन माझ्या बोटावर ठेवतो. पडते का? नाही. असे का बरे होत असेल? माहित नाही. कारण पेनीच्या टोकावर ठेवलेले टोक लटकवलेले वजन हे पृथ्वीच्या गुरुत्व केंद्र हे का रेषेत संतुलित होत असलेले दिसते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव आहे मुस्कान शबीर सैद. माझ्या शाळेचे नाव आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. मी इयत्ता 6वीमध्ये शिकते. माझ्या प्रयोगाचे नाव आहे पाण्याने भरलेला फुगा. साहित्य 1 हवाने भरलेला फुगा आणि 1 पाण्याने भरलेला फुगा आणि मेणबत्ती. आता पहा, आता मी हव्याने भरलेला फुगा मेणबत्तीवर ठेवते. हा फुगा फुटला का? हो. आता मी पाण्याने भरलेला फुगावरी ठेवतो. हा फुगा फुटला का? नाही. असे का होत असेल तुम्हाला माहित आहे का? नाही. कारण फुग्यातील पाणी उष्णता शोषून घेत असल्यामुळे फुगा फुटत नाही, परंतु खूप वेळ फुगा मेणबत्तीवर ठेवल्यास पाणी गरम होईल, नंतर फुगा फुटेल. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव प्रीती मुकुंद ढोळे. मी एका 6वीमध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आहे जी पपला दगडगाव शाळा. माझ्या प्रयोगाचे नाव आहे ग्लास भरून पाणी का खाली गळत नाही. प्रयोगासाठी लागणारे साहित्य 1 स्वच्छ ग्लासमध्ये पाणी घ्या व पीठ चाळणीत हा पाण्याने भरलेला ग्लास उमडा. ग्लासमध्ये चाळणीतून खाली पडणारे नाही, कारण खाली सांडणाऱ्या पाण्याची जागा घेण्यासाठी ग्लासमध्ये हवा जाऊ शकत नाही. ग्लास खाली चाळणीने सर्व छिद्रे ग्लासची